छत्रपती शाहू स्टेडियमवर अटीतटीनं आणि चुरशीनं रंगलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळानं खंडोबा तालीम मंडळाचा 4-2 अशा गोल फरकानं पराभव करून सतेज चषकावर कब्जा मिळवला आहे. KSA शाहू छत्रपती फुटबॉल लीग पाठोपाठ सलग दुसरी स्पर्धा जिंकत PTMनं हंगामावर वर्चस्व प्राप्त केलं आहे. पाटाकडील तालीम मंडळाने डॉक्टर DY पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पांडबा जाधव, रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अंतिम सामन्याचं उद्घाटन आमदार जयंत आसगावकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक मंदार ताम्हणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवाजी पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या हस्ते झालं. सामन्याच्या 43व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाच्या निवृत्ती पोनोजीनं गोल नोंदवत मध्यांतरापर्यंत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघाकडून अटीतटीचा खेळ झाला. पाटाकडील मंडळानं उत्तरार्धात 4-2 अशी आघाडी केली होती.